नमस्कार मंडळी, आज आहे शेवटचं कीर्तन, म्हणजे रात्रीचं शेवटचं कीर्तन आहे, कारण उद्या काल्याचं कीर्तन होणार आहे। त्यामुळे आज जे रात्रीचं मी जाते ना कीर्तनाला, तर त्याचा आज शेवटचा दिवस पकडा। आज ही साडी घातलेली आहे आणि हा ब्लाऊज मॅच केला याच्यावरती। हा ब्लाऊज मी रेडीमेड घेतलेला आहे, 250 रुपयाला घेतला होता आणि फिटिंग व्यवस्थित झाली मला। फक्त ह्याचा बॅक नेक आहे ना, तो जरा मोठा आहे। मंगळसूत्र मी डेली यूज करते, डेली मीन्स असं साडी जेव्हा पण वेअर करते तेव्हा हे घालते। अजून आहेत 2-3 पण मला हे छान वाटतं। पूर्ण लुक दाखवते तुम्हाला। असं बांधणे टाइप मध्ये आहे ही साडी, ग्रीन कलर। चला आता पटकन जाऊया। आताच आले आहे घरी, अंथरूण वगैरे टाकून सगळं रेडी केलं आहे आधीने। आता झोपायचं, 11:15 वाजलेत आणि उद्या आहे काल्याचं कीर्तन। तर उद्या 10 वाजता चालू होईल, 10:30 पर्यंत लेट टू लेट, आणि मग उद्या शेवटचा दिवस असणार आहे काल्याचं कीर्तन। 8 दिवस कसे गेले कळालं पण नाही। मागच्या रविवारी चालू झालं होतं सप्ताह आणि आता उद्या 8 दिवस होत आहेत, तर उद्या सांगता आहे। आमच्या एरियामध्ये हा एकच सप्ताह एकदम जवळ होतं, म्हणजे वॉकेबल डिस्टन्सवर आहे। बाकी सगळे आहेत पण थोडंसं म्हणजे बाय रिक्षा किंवा गाडी स्कूटी वगैरे असेल तर त्याने जावं लागतं। आधी जेव्हा लहान होतं ना, तेव्हा मी सगळे इकडचे कीर्तनं सगळी अटेंड करायचे, कारण त्याचं स्कूल आहे ना आफ्टरनूनमध्ये असायचं। आता काय आहे मॉर्निंगमध्ये असल्यामुळे रात्री उशिरा आलं तर मग झोपायला उशीर होतं, तर सकाळी त्याला उठायला होत नाही। तरी आता मी त्याला 2-3 दिवस नेलं, संक्रांतीची सुट्टी होती त्या दिवशी नेलं होतं, म्हणजे असं अधूनमधून नेते। पण आधी लहान असताना तो मी रेग्युलर त्याला जिथे कीर्तन असेल ना त्याला घेऊन जायचे, सकाळी आरामात तो उठायचा। आफ्टरनून स्कूल असल्यामुळे टेन्शन होतं, पण आता मॉर्निंगला असल्यामुळे त्याला भेटत नाही आणि मी पण मग जात नाही जास्त लांब असेल तर, कारण परत उगाच त्याला एकटा ठेवून घरी जाण्यापेक्षा फक्त जवळ जे आहे तेच अटेंड करते। तर हा सप्ताह झाला, तर डायरेक्ट पुढच्या वर्षीच। मध्ये आधी कुठे दुसरीकडे एखादं कीर्तन असेल तर ठीक, पण असं सप्ताह असतो ना 8 दिवसांचा वगैरे 7 दिवसांचा, असा भेटत नाही। आणि स्पेशली आज कीर्तनामध्ये ते सांगत होते की आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या, म्हणजे संपत्ती जर तुम्ही थोडीफार कमी कमवली ना तरी हरकत नाही, पण संस्कार चांगले द्या मुलांना, चांगल्या लोकांमध्ये म्हणजे त्यांना संगती चांगली लावा, कारण ते आताच्या काळात खूप गरजेचं आहे। बघा किती लोक शिकलेले वगैरे असतात, इंजिनियर वगैरे असतात, पण ते कॉम्पिटिशन वगैरे ह्या सगळ्या स्ट्रेसमुळे डिप्रेशनमध्ये जातात। तर धार्मिकतेकडे, अध्यात्माकडे वळण्याची खूप गरज आहे। तर ते सगळं आज कीर्तनात सांगत होते ना, मग मला असं वाटत होतं की आज पण आधीला घेऊन जायला हवं होतं, पण त्याचं ट्युशन असतं ना दुपारी वगैरे, त्यामुळे झोपायला पण भेटत नाही दुपारी, पण मग थकून जातो, त्यामुळे मी घेऊन होते गेले आज। आता उद्या काल्याचं कीर्तन आहे तेव्हा मी त्याला घेऊन जाईन। तुम्ही पण तुमच्या मुलांना आसपास जर कुठल्याही अध्यात्मामध्ये काही असेल, भजन कीर्तन काही, तर नक्की तिकडे घेऊन जात जा। हा आहे दुसरा दिवस, काल्याचं कीर्तन होतं। आम्हाला तिकडे जेवण आहे, पण यांच्यासाठी मी घरी सोयाबीनची रस्सा भाजी बनवलेली आहे। अगदी चिकनसारखं दिसते, पण हे चिकन नाही, सोयाबीन आहे। नॉनव्हेज आम्ही खात नाही, तर हे बनवून मी गेले सकाळी सकाळी कीर्तनाला। विनंती आहे की